आंबट आहे, गोड आहे. आणि कुठं आहे का जरा बघते, थांबा. नाही नाही ना, हे ओलं काढलं तर इथं चीक पडणार माझ्या अंगावरती. सगळं नाही, ओलीच आहेत. तरी पण तुम्हाला ओलं, मला ओलं करवंद आवडतं तसं खायला, कारण की ह्याचं लोणचं का हे पहिलं चीक काढून घेते अगोदर. त्याच्यानंतर सगळं माझ्या तोंडाला चीक लागायचा. आज आमचा कॅमेरामॅन कोण आहे माहिती आहे काय? अक्का आहे, अक्का. बघूया खाऊन काय कसं लागतंय. ह्याला खूप सारं चीक आहे, त्याच्यामुळे एवढंच खाते, जास्त नाही खात. आणि हे तिकडे पिकलं जरासं इथं किडलंय, त्याच्यामुळे हे खाऊ शकत नाही. कुठे तिकडे वेल तेवढा मोठा आहे. सगळी अगं लागले, भरपूर लागले. काढणार कोण? काढणार कोण? आता नाही, 15 दिवसानं बघायला पाहिजे परत. हे बघ, काटा बसतील. हे आलेत पाडायला आले ते सगळी. घेऊन जाऊया का नंतर? चांगलं लागतं ग. ठीक आहे. ही ना माझ्या आईनं केलेली लावण ऊसाची, पाणी पाजवायचं चालू आहे आता सध्या, त्याच्यामुळे मी आतमध्ये जाऊ शकत नाही. इकडे आहे दादा. मुंबईकर, जमतंय काय? पाईपनं पाणी पाजवायचं आहे. आणि हे काय आमच्या बोरचंच पाणी आहे. हे सगळ्या अशा पट्ट्या मारलेत ह्याच्यासाठी की गहू रेडं येत नाहीत असं गोड समज, पण ह्याचा काय उपयोग होत नाही. तर असं हे आहे. इकडं ताई बसले, इकडं दादा पाजवते पाणी आणि मी फक्त व्हिडिओ बनवते. मम्मीनं काय काय घातले बघा ह्याच्यामध्ये. सगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेत, मिरची घातले, भुईमूग घातलाय, मक्का घातलाय, आंबाड्याची भाजी, मेथीची भाजी, लाल भाजी, चवळी. हे ना घालण्याचं कारण काय माहिती का, दरवर्षी लावून मम्मी करतेच. आणि गेल्या वर्षी यात्रेमुळे ना मुलांना सुट्टीमध्ये कायच खायला मिळालं नव्हतं, खूप धावपळ चालू होते. त्याच्यामुळे मग मम्मीनं ना ह्यावेळेला सगळ्या भाज्या घातल्या होत्या की मेमध्ये सुट्टीला आल्यानंतर सगळं पोरांना खायला मिळेल म्हणून. इकडे चिकूची झाडंही, चिकू पण खूप सारे लागलेत. आता तुम्ही जवळ गेले असते, पण हे सगळं असं ओलं ओलं आहे. आणि मी घातले शूज, तर त्याच्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही. असा का माझा इरादा नव्हता की शेताकडे वगैरे यायचं, पण पप्पा बोलले जा तुझ्या आईनं घातलेल्या भाज्या वगैरे आलेत बघून ये जा म्हणून.